नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म पूर्ण झालेला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला प्रवेश घेत आहेत 2024साठी, तर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म DSPच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काल रात्री उशिरा या ठिकाणी कॅप राउंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरण्याचा पर्याय आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. काल सायंकाळी 5 वाजता जे काही तुमचं फायनल मेरिट लिस्ट आलेलं आहे, त्याशिवाय कॅप राउंड 1साठी सीट मॅट्रिक्स अर्थात कोणत्या कास्ट कॅटेगरीनुसार कॉलेजमध्ये जागा आहेत, किती जागा आहेत याची माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही CET सेलची वेबसाईट आहे. त्यावरती डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं पोर्टल या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन सिस्टीममध्ये लिंक दिलेली आहे. कॅप राउंड 1साठी जे काही सीट मॅट्रिक्स आहे ते देखील अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे आणि जे काही फायनल मेरिट लिस्ट आहे त्याची देखील PDF आलेली आहे. कॅप राउंड 1साठी कोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं, तर ज्यांचं फायनल मेरिट लिस्टला नाव आलेलं आहे असे विद्यार्थी कॅप राउंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात. तर तो ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे, या ठिकाणी ही वेबसाईट आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मची. या वेबसाईटवरती आल्यानंतर ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट आहात तुम्ही, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इकडे लॉग इन लिंकमध्ये देखील तो पर्याय आहे, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन, किंवा इथे देखील टॅब आहे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन ID आहे, पासवर्ड आहे आणि कॅप्चा कोड आहे तो टाकून लॉग इन करायचा आहे. तर या ठिकाणी मी ॲप्लिकेशन ID, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन केलेला आहे. या ठिकाणी बघू शकता यू आर लॉग्ड इन सक्सेसफुल असं आलेलं आहे. तर आता काय करायचं आहे बघू शकता. इथे बाजूला तुम्ही बघू शकता जे काही डॅशबोर्ड बोलतो ज्याला आपण, तिथे एक पर्याय आलेला आहे ऑप्शन फॉर्म कॅप राउंड 1. यावरती क्लिक करायचं आहे. तिथे फिल कॅप राउंड 1 ऑप्शन फॉर्म असं लिहिलेलं आहे. या पर्यायावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता, तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जो पर्याय आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. इथं लिहून येत आहे स्टेटस फॉर कॅप राउंड 1चा जो ऑप्शन फॉर्म आहे त्याचा स्टेटस काय दाखवत आहे, नॉट कन्फर्म, म्हणजे अद्याप आपण कॅप राउंड 1साठीचा ऑप्शन फॉर्म भरलेला नाही आहे. या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जे काही डिटेल्स आहेत, इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या दिलेल्या आहेत, त्या सुरुवातीला तुम्ही वाचून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, कॅप राउंडसाठी तुम्ही किती ऑप्शन टाकू शकता लक्षात ठेवा. मिनिमम एक तरी कॉलेजचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त तुम्ही 300 नावं कॉलेजची टाकू शकता. ऑप्शन 300 देऊ शकता. अर्थात कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही उगीचच 300च्या 300 कॉलेजची नावं द्यायची गरज नाही आहे. लक्षात ठेवा, मोजकेच 15 ते 20 किंवा 20 ते 25 असे कॉलेज द्यायचे ज्या कॉलेजची तुम्हाला माहिती आहे, ज्या कॉलेजबाबत तुम्हाला आयडिया आहे, कॉलेज किती वर्ष जुनं आहे, त्या कॉलेजबाबत तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. कारण काय होतं, बऱ्याचदा विद्यार्थी असं करतात की विद्यार्थी सांगलीचा असतो आणि कमी मार्क्स आहेत, कुठेतरी नंबर लागावा म्हणून उगीचच खूप सारे ऑप्शन टाकून ठेवतो आणि कुठेतरी नागपूर, चंद्रपूर अशा ठिकाणी कॉलेज लागतात. तर असं काही करू नका. तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, ज्या कॉलेजबाबत तुम्हाला माहिती आहे, अशा मोजक्याच 15 ते 20 किंवा जास्तीत जास्त मग 20 ते 25 अशा कॉलेजचे ऑप्शन द्या. जरी इथे तुम्हाला कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 टाकायचा ऑप्शन असला, तरी ज्या कॉलेजची तुम्हाला माहिती आहे असेच कॉलेज तुम्हाला द्यायचे आहेत. हे सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक वाचायचे आहेत. मोबाईलवरती पण तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता, पण मोबाईलवरती भरताना हे पर्याय खूप छोटे दिसतात, त्यामुळे काळजीपूर्वक पाहून भरा. किंवा मग तुमच्या जवळ लॅपटॉप, कम्प्युटर असेल त्यावरती भरा. जवळ सायबर कॅफे असेल तर तिथं जाऊन भरा. किंवा मग ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म फिजिकली कन्फर्म केला अशा FC सेंटरवरती जाऊन देखील तुम्ही त्यांची मदत घेऊन फॉर्म भरू शकता. पण फॉर्म हा काळजीपूर्वक भरा. सबमिट करण्यापूर्वी एकदा खात्री करा तुम्ही कोणकोणते कॉलेज टाकले आहेत आणि त्याला प्रेफरन्स नंबर किती दिलेला आहे. आता बघूया इथे आपण पुढची प्रोसेस काय करायची. या ठिकाणी स्टार्ट फिलिंगवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी वेगवेगळे पर्याय दिले आहेत. ॲडव्हान्स सर्च नावाचा ऑप्शन आहे. त्या ठिकाणी काय आहे, गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड असे वेगळे पर्याय दिलेले आहेत. तर हे जे पर्याय आहेत ते क्लिक करून तुम्ही त्या पर्टिक्युलर ऑप्शन रिलेटेड कॉलेज शोधू शकता. आता सगळे कॉलेज शोधायचे तर तुम्ही हे सर्व पर्यायावरती टिक मार्क करू शकता आणि यानंतर खाली बघू शकता
युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायच्या आहेत. तुम्हाला आता जर सगळेच कॉलेज हवे असतील, शोधायचे असतील, तर या सर्व पर्यायावरती क्लिक करा किंवा तुम्हाला स्पेसिफिक युनिव्हर्सिटीनुसार शोधायचं असेल, फक्त मुंबई युनिव्हर्सिटी, फक्त पुणे युनिव्हर्सिटी, तर त्यावरती क्लिक करू शकता. इथे सुरुवातीला सगळ्याच वरती क्लिक करा आणि स्पेसिफिक जिल्ह्यानुसार जर तुम्हाला कॉलेज शोधायचे असतील, तर तुम्ही स्पेसिफिक जिल्ह्यावरती क्लिक करू शकता किंवा मग सर्वच कॉलेजची लिस्ट तुम्हाला हवी असेल आता शोधताना, तर यावरती क्लिक करा. जर तुम्हाला स्पेसिफिकच कॉलेज हवे असतील, तर त्या पर्यायावरती क्लिक करा. आता याच्यावरती तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड जर केलं, तर या ठिकाणी बघू शकता. आता इथे नॉन ॲटोनॉमसचं पर्याय बहुतेक मी क्लिक केलेलं नाही म्हणून तिथं लिहून आलेलं. तर इथे मी क्लिक केलेलं आहे सर्व पर्यायावरती आणि आता बघू शकता सेव्ह अँड प्रोसीड केलेलं आहे. ठीक आहे. तर यावरती तुम्ही जी डिटेल्स टाकताय ती सेव्ह करत आहात, त्यामुळं लक्षात ठेवा ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती बरोबर दिली आहे का याची एकदा खात्री करा. आता इथे बघू शकता ही पूर्ण लिस्ट आलेली आहे सर्व कॉलेजची. यातून तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जेवढे कॉलेज हवे आहेत तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये, जसं आपण शॉपिंग करताना कार्ट एक सिलेक्ट होतं, तर त्या पद्धतीनं सिलेक्ट होईल. आणि एकदा हे सर्व पर्याय सिलेक्ट झाल्यानंतर सर्वात शेवटी खाली गेल्यावरती तुम्ही बघू शकता सेव्ह अँड प्रोसीड पर्याय आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड, आता समजा यातून मी एक साधारणपणे 30-35 कॉलेज सिलेक्ट केले आणि सेव्ह अँड प्रोसीड केलं, तर पुढच्या ऑप्शनमध्ये मला काय करायचं आहे, या कॉलेजला प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे. प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, मला सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं आहे ते मला पहिल्या क्रमांकावरती टाकायचं आहे. हे जर कॉलेज नाही मिळालं तर दुसरं कोणतं कॉलेज हवं ते दुसऱ्या नंबरला टाकायचं आहे. 3, 4, 5 असा प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे. आणि त्यानंतर मग तुमचे जे काही प्रेफरन्स नंबर देऊन झाले, की तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म शेवटी एकदा समरी येईल, की कुठले कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत आणि मग सबमिट करायचं आहे. सबमिट करत असताना पुन्हा शेवटी तुम्हाला ID पासवर्ड किंवा OTP विचारला जाईल, तो द्यायचा आहे आणि तो दिल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि सक्सेसफुली सबमिटेड ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 1 असं लिहून येईल. एका गोष्टीची काळजी घ्या, मी पुन्हा एकदा ते इन्स्ट्रक्शन देतो, उगीचच भरमसाठ जास्त ऑप्शन टाकू नका. कमीत कमी एक जास्तीत जास्त 300 टाकू शकताय म्हणून उगीचच 300ही टाकू नका. कमीत कमी किती ऑप्शन टाका, लक्षात ठेवा जे असे कॉलेज आहेत, ज्या कॉलेजची तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे, असे तुम्ही 20-25 कॉलेजेस टाका. ज्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकता असेच कॉलेज टाका. कारण बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थी घाईघाईत कुठलं तरी दूरचं कॉलेज टाकतो. आणि आणखीन एका गोष्टीची खात्री घ्या, पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की जिथं तुम्हाला वाईटातली वाईट परिस्थिती आली तरी ॲडमिशन हे घ्यायचंच आहे. कारण पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं तर ते ॲटो फ्रीज होतं आणि तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला देखील जाता येत नाही. पहिल्या क्रमांकाचं कॉलेज हे घ्यावंच लागतं. तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा. आता हे ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म आहे तो विद्यार्थी बाकीची पुढची प्रोसेस करेल म्हणून मी हे सेव्ह सबमिट ऑप्शन फॉर्म करत नाही. तुम्हाला फक्त आयडिया दिलेली आहे कसा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मोबाईलवरती भरता येत नसेल, घरी लॅपटॉप कम्प्युटर असेल त्यावरती भरा किंवा जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन भरा. ज्या FC सेंटरवरती फॉर्म व्हेरीफाय केला तिथं देखील जाऊन ऑप्शन फॉर्म भरू शकता. पण ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा काय प्रेफरन्स दिला आहे, सगळ्या गोष्टी सेव्ह अँड प्रोसीड करण्यापूर्वी, ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी काय कोणकोणते कॉलेज टाकलेले आहेत याची एकदा खात्री करा. बऱ्याचदा काय होतं, प्रेफरन्स नंबर घाईघाईमध्ये चुकतो. मोबाईलवरती खालीवरती हे ऑप्शन करताना चुका होऊ शकतात. त्यामुळं फायनली ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा काय कुठल्या प्रेफरन्स नंबर दिला आहे, कोणते कॉलेज टाकला आहे याची खात्री करून घ्या. बाकी यामध्ये तर मी बऱ्यापैकी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. याशिवाय खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देतो आहे. यानंतर पुढची जी प्रोसेस असते जसं की फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट, ॲटो फ्रीज काय असतं, अर्थात पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं तर ते ॲटो फ्रीज होतं. तर ह्या सगळ्या ज्या काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. कॉलेज निवडताना काय काळजी घ्यावी या सगळ्या गोष्टींबाबत ऑलरेडी आपण माहिती सांगितलेली. त्याच्या व्हिडिओंच्या लिंक ज्या आहेत त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्लेलिस्टची देखील लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन ते सर्व व्हिडिओ पहा. अजूनही काही तुमचे डाऊट उरत असतील तर ते खाली कमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर B.Pharmला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.